नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता महाराष्ट्रातही पाठिंबा मिळताना दिसतोय। जंतर मंतर येथील आंदोलकावर झालेल्या लाठीचार्जचा तसेच त्यानंतर राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेचा निषेध करत महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलं। यावेळी भाजप कार्यालयात जाऊन संविधानाची प्रत देण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला। मात्र कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यातच अडवून पुढे जाण्यापासून रोखण्यात आलंय। आंदोलनादरम्यान काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी। बघूयात। राहुल गांधी जैसा मुंबईतील अन्ना हाऊस गांधी भवन समोर काँग्रेसच्या वतीने आंदोलन सुरू आहे। ज्या प्रकारे राहुल गांधी यांना काल समोर आंदोलन करताना ज्या प्रकारे त्या निषेधार्थ कुठेतरी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे आणि आताच काही वेळापूर्वी प्रदेश अध्यक्ष भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी जाऊन त्यांना संविधान भेट करणारे असल्याचं बोललेलं आलेलं आहे। या सध्या काँग्रेसच्या त्यांना गांधी भवनच्या बाहेर सध्या काँग्रेसच्या वतीने मोदी आणि भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन आणि घोषणा देणं सुरू करण्यात आलेली आहे। मात्र काय नेमकं ह्या विरोधाची मागणी आहे यासाठी आपण जाणून घेऊया। सध्या सुरू आहे, काय नेमकं तुमच्या मागण्या आहे? संविधानिक मार्गाने आम्ही आता बीजेपी कार्यालयावर झालेल्यावर त्यांना संविधानाची प्रत देणार आहोत आणि विद्यार्थ्यांची जी मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा आणि विद्यार्थ्यांवर जो लाठी हल्ला झालेला त्याची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे। शांतता मार्गाने आम्ही आज सर्व काँग्रेसचे पदाधिकारी बीजेपी कार्यालयावरती चाललेलो आहोत। मात्र तुम्हाला पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे, तुम्हाला जाऊ देणार असं वाटतंय? बघा, बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। हे लोक शिकून देत नाहीत, संघटित होऊन देत नाहीत आणि जेव्हा संघर्षाची वेळ येते तर संघर्ष दाबला जातो। जेव्हा राहुल गांधी सर्व खासदारांना जेव्हा संसदेमध्ये त्यांनी प्रश्न विचारला याच्यावरती चर्चा घडली पाहिजे, ती चर्चा त्यांनी घडवून आणली नाही आणि ज्यावेळी संविधानिक मार्गाने त्यांच्या निवासस्थानासमोर गेले तेव्हा सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारे ऐकून घेतलेलं नाही। त्यामुळे आम्ही आज बीजेपी कार्यालयावर जाणार आहोत आणि त्यांना यासाठी संविधानाची प्रत देणार आहोत की संविधानिक मार्गाने या विद्यार्थ्यांचं ऐकलं पाहिजे, त्यांचं काय म्हणणं आहे आणि त्या विद्यार्थ्यांसोबत आपण त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे। या ठिकाणी आता तुम्ही आंदोलन करत आहे, आंदोलन करत असताना तुम्हाला पोलीस प्रशासन तुम्हाला पोलीस प्रशासन जाऊ देणार भाजप कार्यालयापर्यंत? अरे पोलीस प्रशासन हे त्यांचं आहे, हे त्यांचे गुलाम आहे। त्यांनी या गुलामीतनं बाहेर यायला पाहिजे। आज विरोधी पक्ष नसेल तर हे पोलीस प्रशासनाचं काय काम आहे? तर आम्ही तिथपर्यंत जाणार। एकंदरीत जरी प्रशासनानं जाऊ दिलं नसलं तरी जाणार असं काँग्रेसच्या वतीने निर्धार करण्यात आलेला आहे। कॅमेरा संतोष मोरे, मुंबई।